सामनावीराचा किताब देऊन सन्मानित करायचं आहे. मॅन ऑफ द मॅच नन अदर दॅन विशाल माळी. विशाल ठरतोय सामन्याचा सामनावीर. आपण पाहता भीमशेठ पाटील यांच्या शुभ हस्ते सामनावीराचा किताब इथे मात्र विशाल याला दिला जातो. 1 षटक 5 धावा आणि 2 गडी बाद करण्यामध्ये तो सक्षम ठरला आणि आपल्या संघाला विजयापर्यंत निश्चितच त्याने पोहोचवलं असं म्हणायला हरकत नाही. चला मित्रांनो, आजच्या दिवसातील पुढच्या लढतीकडे आपण जाऊया आणि यानंतरची लढत इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल वीर तानाजी दापोडे वर्सेस सरगोशी नंदकिशोर खारबाव बी. नंदकिशोर खारबाव बी संघ आतापर्यंत 2 सामने लागोपाठचे पराभूत झालाय. वीर तानाजी दापोडे संघ आतापर्यंत 1 सामना पराभूत झालेला आपण पाहतो. आणि मला असं वाटतं की जखमी शेर आपण ज्या पद्धतीने म्हणतो त्या पद्धतीने निश्चितच दोन्ही संघ जखमी आहेत आणि या 2 जखमी संघांमध्ये कशा पद्धतीने लढा होईल हे मात्र आपल्याला पाहायचं आहे. ऑफिशियल रित्या हा सामना ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस तुम्ही ऐकू शकाल. ऑन दी मायक्रोफोन काळीराम केणी सर आणि त्यांच्या समवेत ज्ञानेश्वर चिकणे सर. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद सुनील शेळके सर, ज्ञानेश्वर चिकणे सर. तर निश्चितच आपण जाणार आहोत. जो दुसरा सामना झाला होता वीर तानाजी दापोडे आणि मार्कंडे कारिवली आणि त्या सामन्यातून सामनावीर खेळाडू ठरले होते पांडुरंग. तर मी निश्चितच पांडुरंग यांना आमंत्रित करतो. आपण व्यासपीठावर येऊन आपल्या सामन्यावरची ट्रॉफी आपण स्वीकारायची आहे. निश्चितच राहुल माली आपल्या शुभ हस्ते आपण पांडुरंग यांना सामन्यावरची ट्रॉफीचं वितरण करायचं आहे. पांडुरंग आपण या. वीर तानाजी दापोडे संघाला मार्कंडे कारिवली संघाने पहिल्या सामन्यातून पराभूत केलं होतं आणि त्या सामन्याचं सामनावीर पारितोषिक हे पांडुरंग यांना वितरण केलं जातं आहे. राहुल माली, धन्यवाद. निश्चितच हा सामना देखील 3 षटकांचा असेल. बघूया स्वर्गीय नंदकिशोर खारबाव, योगेश पाटील साहेब, आपण आपल्या चेंडूची निवड केलेली आहे का? चला या पटकन या. तर योगेश पाटील यांच्या संघासाठी हा सामना खूप महत्त्वाचा असेल. सलग 2 सामने गमावलेले आहेत आणि तिसरा सामना वीर तानाजी दापोडे या संघाबरोबर खेळत आहेत. इथे वीर तानाजी दापोडे संघाने देखील पहिला सामना गमावला आहे कारिवली संघाबरोबर. तर स्वर्गीय नंदकिशोर खारबाव बी संघाने 2 सामने गमावलेले आहेत. गावदेव चौठा डोंगे आणि चौठाराव मानकुली बी. तर निश्चितच या सामन्यातून रोशन शिवारी यष्टीरक्षक संघनायक यांनी सांगितले की या सामन्यामध्ये चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न असेल. निश्चितच अशा अपेक्षा जिवंत राहतील. पाहूया, दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा सामना आहे. फक्त 3 षटकं या सामन्यासाठी दिली जातील. यानंतर लगेच गावदेव चौठा डोंगे आणि चौठाराव मानकुली बी असं नाणेफेक होईल. दोन्ही संघाच्या संघनायकांनी तयारीत राहायचं आहे. चालू सामन्याची 3 षटकं संपताच आपण चौठाराव मानकुली बी आणि गावदेव चौठा डोंगे अशी पुढील लढत आजच्या दिवसातून खेळणार आहोत. 6वी आज निश्चितच चौठाराव मानकुली बी संघाने देखील 2 विजय संपादन केलेले आहेत. पहिला विजय नंदकिशोर खारबाव बी आणि दुसरा विजय हा मार्कंडे कारिवली. रमेशदादा भोईर यांच्या नेतृत्वाखाली संघ चांगली कामगिरी करतोय. निश्चितच आमच्या समालोचक कक्षामधून उत्कृष्ट गुणलेखक आमचे परममित्र ज्ञानेश्वर मुकादम, आम्हाला समालोचक कक्षातून ज्यांची अमूल्य साथ असे आमचे मित्र कवी ज्ञानेश्वर चिकणे सर, संघटनेचे विद्यमान सदस्य आणि आमचे सहकारी मित्र सुनील शेळके सर, सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. गोलंदाज हरिदास पाटील. सलामीर जोडी योगेश आणि गणेश. पाहूया दोघांच्या नावामध्ये यश कोणाला येतोय. चला गेम स्पीडअप करा. आनंद भाऊ त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घे. बघा फक्त 15 मिनिटं आपल्याला दिली जातील. गोलंदाज हरिदास पाटील
वीर तानाजी दापोडे संघाला देखील हा महत्वाचा सामना आहे. स्ट्राईकवर असतील योगेश पाटील, नॉन स्ट्राईकला आहेत गणेश. पहिला चेंडू समोर खेळलेत, बॉल टू ड्राईव्ह. चेंडू जातोय डीप लॉंग ऑन, सीमारेषेवर सदा उचलतील. एकेरी धावीनी संघाच्या फलकावर धावांचा श्रीगणेश झालेला आहे. गणेश हरिदास यांचा चेंडू ऑन साईडला खेळायचा होता. चेंडू मात्र बॅटवर हवा तसा येत नाहीये. पंचांचा लेग बाईचा इशारा देतो पंच सूर्यकांत मोरे सर यांना आपण पाहतोय. तसेच आमचे प्रसाद राजाध्यक्ष शिवम वैती सर आणि गौरव पाटील असे 4 आमचे पंच अनुभवी पंच आहेत. निश्चितच शिवम वैती सरांनी भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये खूप चांगली कामगिरी केलेली आहे. आमच्या MPL स्पर्धेमध्ये देखील आले होते आणि अप्रतिम वाह काय फटका खेळलेत योगेश पाटील ऑन द फायर. चेंडू लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर फेकून दिले. 6 धावांसाठी षटकार. निश्चितच पहिल्या सामन्यानंतर संघाची कामगिरी चांगली झालेली आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये जरी पराभव झाला तरी मात्र थोडंसं क्षेत्ररक्षण चुकीचं झाल्यामुळे स्वर्गीय नंदकिशोर खारबाव बी संघ पराभूत झाला दुसऱ्या सामन्यामध्ये. या इथे मात्र चांगली सुरुवात आहे. धावसंख्या झालेली आहे ती 8 धावा. 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला. पहिला ओव्हरचा खेळ सुरू आहे आणि योगेश पाटील यांच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला आहे. निश्चितच या षटकाराने मात्र मनोबल वाढला असेल चिकणे सर. योगेश पाटील देखील चांगली फलंदाज आहेत. पाहूया पुढील चेंडू. हरिदास पाटील यांचा शपल क्रॉस झाल्यात. ऑन साईडला फटका केलेत. डीप मिड विकेटवर विष्णू पाटील चेंडूवर झेपवतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सफल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. बघा षटकार आल्यानंतर मात्र योगेश पाटील स्ट्राईक सोडायला तयार नाही आहेत. चांगली चांगली फलंदाजी. धावसंख्या झाली होती 10 का दम. योगेश पाटील यांच्या बॅटमधून आलेत 9 धावा आणि 1 लेग बाईट्स. एकूण 4 चेंडूंचा खेळ पूर्ण. चांगला चेंडू, अतिशय चांगला चेंडू. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपात. पहिल्या ओव्हरचा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज आपल्या बॉलिंग ट्रॅकवर हरिदास पाटील. पंचांना क्रॉस करतोय. हा चेंडू देखील डॉट येईल. चांगल्या अचूक टप्प्यावर दोन्ही चेंडू हातलेले आहेत. बघा 4 चेंडूमध्ये 10 धावा आल्या होत्या. असं वाटत होतं कुठेतरी 12-15 धावा बघायला मिळतील. मात्र हरिदास पाटील यांनी पलटवार केलेला आहे. धावसंख्या झाली ती बिनबाद जिंदाबाद 10 धावा. चांगली सुरुवात करून दिलेली आहे. पहिले 2 चेंडू जरी सिंगल आले तरी त्यानंतर मध्ये तिसऱ्या चेंडूवर षटकार, चौथ्या चेंडूवर दुहेरी, 5वा चेंडू डॉट, 6वा चेंडू डॉट. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज मला वाटतं राजू. बघूया राजू याच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे. आनंद चौधरी आणि सदा पाटील यांच्यामध्ये आपसामध्ये थोडीशी बातचीत आणि विश्वास दाखवलेला आहे तो राजू याच्यावर. निश्चितच गणेश स्ट्राईकवर आहेत. नॉन स्ट्राईकला आहेत योगेश पाटील. गोलंदाज तयार. शपल क्रॉस झाल्यात. ऑन साईडला चेंडू उडवलाय. राजू सिनियर चेंडूच्या समोर येतोय आणि 2 धावा. गुड रनिंग. धावसंख्या झाली ती 12. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 धावा झालेल्या आहेत. गणेश यांनी खरोखरच चांगली साथ आतापर्यंत दिली आहे योगेशांना. 12 धावींची भागीदारी 7 चेंडूमध्ये केलेली आहे. अतिशय चांगला चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हर रिजनवरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीपमधून क्षेत्ररक्षक नरहरी पाटील चेंडूला उचलतील. बघा योगेश पाटील यांची रनिंग. गुड रनिंग, गुड रनिंग. गणेश आणि योगेश धावसंख्या 2ने पुढे सरकते ते बिनबाद 14 धावा. मित्रांनो आज आपण या दमन दौरा 2021-22चा पहिला दिवस अनुभवतोय.
अतिशय चांगली स्पर्धा आणि या स्पर्धेचा संपूर्ण श्रेय आपले सन्माननीय अध्यक्ष प्रताप पाटील साहेब आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून सर्व कार्यकारिणी कमिटीचं. अप्रतिम चेंडू महेंद्र पाटील याचे तर सिनियर कालिका माता खारबाव संघाचे उत्कृष्ट खेळाडू आमचे परममित्र महेंद्र यांनी आपल्या घरच्या लाडक्या संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. खास करून रोशन शिवारी यांच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय नंदकिशोर खारबाव बी या संघाला महेंद्र पाटील यांच्याकडून शुभेच्छा दिल्या. धन्यवाद महेंद्र पाटील. युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण ते घर बसल्या पाहत आहेत. आपलं खूप खूप स्वागत आहे. अतिशय चांगला फटका आपण पाहतोय आणि इथे योगेश पाटील यांनी आपली विकेट मला वाटतं आपल्या येणाऱ्या नवीन दमाच्या सहकार्यासाठी इथे दिलेली आहे. आपलं काम मात्र झालेलं आहे आणि त्यांनी येणाऱ्या नव्या दमाच्या फलंदाजासाठी आपली जागा इथं खुल्ली करून दिलेली आहे. पहिला गडी बाद होतोय धावबादच्या स्वरूपात स्वर्गीय नंदकिशोर खारबाव बी संघाचा योगेश पाटील. धावसंख्या 15 आहे. ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू आहे आणि मला वाटतं 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. अजूनही राजू यांच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फलंदाज अश्विन आलेले आहे. आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट झेल निश्चित अश्विन याच्या नावावर काय झेल टिपला होता. इथे मात्र बघूया पंचांना प्रश्न विचारलाय. चेंडू बॅटला चाटलाय की मात्र पायावर आदळलाय. चेंडू निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचा चेंडू 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 1 बाद 15 धाव संख्या. बघूया 7 चेंडू मध्ये स्वर्गीय नंदकिशोर खारबाव बी संघ किती धावांचा डोंगर उभा करतोय वीर तानाजी दापोडे संघासमोर. अतिशय चांगला स्क्वेअर करता फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक दक्ष आहेत तानाजी पाटील आणि नरहरी पाटील यांच्याकडून चांगला बॅकअप पाहायला मिळाला. 2 धावा इथे आलेल्या आहेत. फलंदाज अश्विन याच्यासाठी दोन्ही धावसंख्या वाढून झाली ती स्वर्गीय नंदकिशोर खारबाव बी संघाच्या फलकावर 1 बाद 17 धावा. 12 मध्ये 17 बनवल्यात. पाहूया या धावा किती खतरा होत आहेत वीर तानाजी दापोडे संघासाठी. अजूनही येणारे 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूया शेवटचं षटक सदा येतोय की विष्णू पाटील. पर्याय आहेत मात्र संघ नायक कोणावर विश्वास दाखवतोय सदा की विष्णू की तानाजी पाटील. त्यांनी देखील कॅप काढलेली डोक्यावरून. मात्र पाहूया संघ नायक जो निर्णय देतील आणि जो घेतील तो सहकार्याला मान्य करावं लागेल. मला वाटतं सदा पाटील याच्यावर विश्वास दाखवलेला आहे. चला गेम स्पीडअप करा प्लीज. आनंद भाऊ आपण त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावा. धन्यवाद. वेळ कमी घ्या. आपल्याला आजचे सर्व सामने वेळेवर संपवायचे आहेत. अध्यक्षांकडून अशी सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सर्वांनी वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. शेवटचा आणि अंतिम षटक. त्यानंतर दोन्ही संघाचे संघनायक तयारीत राहा. चौथायराव मानकुली बी आणि गावदेव चौथा डुंगे नाणेफेकीसाठी दोन्ही संघनायकांनी यायचंय. चालू सामन्यातील पहिली इनिंग संपताच आपण पुढील सामन्याचा नाणेफेक करणार आहोत. अतिशय चांगला चेंडू शॉट टर्मॅनवर चेंडू अडवलंय. 1 धाव. दुसरी धावेचा प्रयत्न आणि इथे फलंदाज बाद. मला वाटतं गणेश बाद झालेले आहेत. 18 धावसंख्येवर दुसरा गडी बाद झालेला आहे. गणेश बाद झाले. सलामीर जोडी तंबूच्या आश्रयाला आलेले. बघा आमचे सहकारी समालोचक ज्ञानेश्वर चिकणे सर यांना आपण पाहू शकता. स्कोर अपडेट आणि डिजिटल स्कोरिंग जिथे कमी तिथे आम्ही नेहमीच गुणलेखक असो पंच असो समालोचक असो आणि निश्चितच ज्ञानेश्वर चिकणे सरांबद्दल बोलायचं झालं खूप शब्द कमी आहेत. ज्यांना आगरी भाषेचं खूप अभिमान आहे. आगरी कवी आणि वडनगर गावची शान आहे. खरोखरच योगेश चिकणे असतील आमचे ज्ञानेश्वर चिकणे असतील या बंधूंनी आपल्या गावाचं नाव निश्चितच भिवंडी तालुक्याने तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये केलेले आहे. अतिशय चांगला आगरी कवी त्यांच्याकडून केलं जात आहे. गोलंदाज सदा
इथे मात्र एक चांगला फटका पाहूया, चांगल्या धावा येतील का, आणि प्रयत्न मात्र शेवटपर्यंत चांगले होते. मात्र चेंडू थांबत नाहीये. चेंडू शॉट थर्डमॅन सीमारेषा क्लिअर करतोय. चौकाराने ती मात्र सुरुवात केली ती महेंद्र यांनी, आणि चौकाराने धावसंख्या झाली ती आमचे गुणलेखक सांगतायत 22. चांगली टोटल आहे, चांगली टोटल. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 22 धावा, 30+ जरी धावा झाल्या तरी या खेळपट्टीवर चांगली धावसंख्या गणली जाऊ शकते. बघूया, 4 चेंडूंचा खेळ बाकी, आणि ते मात्र एक स्फेअर मार होतोय. पंच सूर्यकांत मोरे सरांचे दोन्ही आज समांतर आहेत, म्हणजे हा चेंडू वाईट. धावसंख्या झाली ती 23. सदायला वेग चांगला आहे, टप्पा देखील चांगला आहे, मात्र थोडीशी लाईन सुधारावी लागेल. खोलवर टप्प्याचा चेंडू, इथे फलंदाज स्क्वॉड बॅन बाद. हरिदास पाटील यांच्याकडून एसटीच्या मागे चांगले झेल टिपले गेलेले आहेत. पहिल्या सामन्यामध्ये देखील त्यांनी 2 झेल टिपले होते. महेंद्र बाद झाले आहेत वैयक्तिक 4 धावसंख्येवर. संघाची टोटल आहे 3 बाद 23. 3 बाद 23 धावा. चला, पुढील दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपल्या समोरच्या कक्ष समोर यायचं आहे. गावदेव चौथ्या ढुंगे आणि चौथाईरवा मानकुली बी, निश्चितच रमेशदादा भोईर आणि रविदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली चौथाईरवा मानकुली बी संघाने मात्र या स्पर्धेतून चांगली सुरुवात करून दिलेली आहे. 2 सामन्यावर 2 सलग विजय मिळवले, आणि तिसऱ्या सामन्याच्या नाणेफेकीकडे आपण या सामन्यानंतर जाणार आहोत. मात्र चेंडू हवेमध्ये ऑन साईडला फटका केले. बघूया, हरिदास पाटील एसटी रक्षक चेंडूला उचलतील, आणि इथे फेकी खराब आहे. बघा, दोन्ही गाड्या एकाच रुळावर, ऍक्सिडेंट होणारच. अजूनही फलंदाज बाद होईल धावबाच्या स्वरूपात. निश्चित संदीपजी मोरे आपण थांबायचं आहे. तसेच हनुमान पाटील, बरोबर मी हनुमान पाटील यांचं देखील कौतुक करेन या स्पर्धेसाठी, त्यांची देखील अपार मेहनत. अश्विन बाद झालेले आहेत. धावसंख्या झाली ती 25 धावा. चेंडू किती शिल्लक आहेत? शेवटचे 2 चेंडूंचा खेळ शेष असावा. पाहूया, सदा पाटील, सचिन पाटील जातोय. 2 चेंडू बाकी आहेत, 25 धावा झाली आहेत. श्याम आणि सचिन. श्याम स्ट्राईक वर, नॉन स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतो सचिन. बघूया, सचिन याला संधी मिळते की मात्र राम दोन्ही चेंडू खेळून काढतोय. गोलंदाज तयार. अतिशय चांगला फटका, चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक राजू ज्युनियर चेंडूवर पोहोचतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगले दोन्ही खेळाडू खेळपट्टीवर पलताना आपण पाहतो, श्याम आणि सचिन. धावसंख्या 2 ने वाढून झाली ती 27. 27 धावा, 17 चेंडूंचा खेळ पूर्ण. दोन्ही संघाचे संघनायक आपण या गावदेव चौथ्या डुंगे आणि चौथाईरवा मानकुली बी, रमेशदादा भोईर. आणि हा चेंडू देखील वाईट. पंच सूर्यकांत मोरे सरांची तीक्ष्ण नजर. स्क्वेअर मार आहे, आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे. धावसंख्या 1 ने वाढून झाली ती 28. मगाशीच उल्लेख केला होता की 30+, आणि याच्यातच 28 धावा झालेले. 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया दापोडे संघाला किती धावांचं लक्ष ठेवतोय. तर स्वर्गीय नंदकिशोर खारभाऊ बी संघ. श्याम पाटील ऑन साईडला फटका खेळलेत. पाहूया, विष्णू यांनी डीप मधून चेंडू उचललाय. 2 धावा पूर्ण, आणि तिसऱ्या धावेचा इथं प्रयत्न केला जाणार नाहीये, आणि पहिल्या इनिंगची इथं समाप्ती. धावसंख्या झाली होती 30. बरोबर 30 धावा झाली आहेत, आणि विजयासाठी 31 धावांचं लक्ष ठेवलेले आहे 18 चेंडू मध्ये. चला, पुढील 2 संघाचे संघनायक चौथाईरवा मानकुली बी
निश्चितच आपण या गावदेव चौथा डोंगे तर निश्चितच दोन्ही संघांनी आणि आजच्या दिवसावर जर नजर टाकली तर गावदेव चौथ्या डोंगे संघाने देखील एक विजय संपादन केले. तर चौथ्या मानकुली बी संघाने सलग 2 सामन्यातून 2 विजय. मी संदीप मोरे आणि हनुमान पाटील या दोन्ही माझ्या मित्रांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. नाणेफेक उडील प्रवीणजी पाटील गावदेव चौथ्या डोंगे संघाचे सर्व आहेत, समाजसेवक आणि क्रिकेटच्या माध्यमातून देखील त्यांनी आपल्या गावातून गावदेव चौथ्या डोंगे संघाची चांगली उभारणी केलेली आहे. तर नाणेफेक उडवली जाईल. दोन्ही संघांना विजयासाठी शुभेच्छा देताना संदीप मोरे आणि हनुमान पाटील 3 षटकांचा सामना असेल. छापा असं म्हणणं आहे प्रवीण पाटील यांचा आणि छापा झालेला आहे. आपला निर्णय कळवायचा आहे. मान्यवरांचे खूप खूप आभार आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मी आपला जास्त वेळ घेणार नाही, आपल्याकडे वेळ कमी आहे. धन्यवाद. तर लगेच सामन्याला आपण सुरुवात करायची आहे. आज सर्व सामने आपल्याला वेळेवर पार पाडायचे आहेत, कारण की सकाळी पावसामुळे स्पर्धा उशिराने सुरुवात झाली. तरी मात्र आपल्या सर्व संघांनी चांगलं सहकार्य केलेले. साहेबांच्या विनंतीला मान देऊन सर्व संघांनी या ज्या आपल्या अध्यक्षांनी सूचना दिलेली आहेत त्या सर्व सूचनांचं पालन इथं केलेलं आहे. आणि मी निश्चितच जेव्हा प्रत्यक्ष दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तेव्हा मी समोरच्या कक्षामधून माझे सहकारी मित्र वडूनगरगावचे सुपुत्र ज्ञानेश्वर चिकणे सरांना आमंत्रित करीन. 31 धावांचं लक्ष आहे. कशा प्रकारे गोलंदाजी होईल की फलंदाजी हे आपण ऐकूया. ज्ञानेश्वर चिकणे सर की जुबानी. थैंक यू कायम केनी सर. कृष्ण राज्य में दूध मिला राम राज्य में घी, कृष्ण राज्य में दूध मिला राम राज्य में घी, कलियुग में चाय मिला फूक फूक कर पी. होऊ शकतो आपण चायची चांगली सोय झालेली आहे. हॅलो डुंगे संघाचे कॅप्टन आपण या पाहू शकतो आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर. हॅलो अध्यक्ष प्रतापजी पाटील साहेब आणि त्यानंतर कार्याध्यक्ष गणेशजी केनी साहेब खूप मेहनत घेतलेली या दमन दौऱ्यासाठी या दोन्ही मान्यवरांनी. कारण कुठलीही स्पर्धा असो त्यासाठी आर्थिक पाठबळ त्यानंतर वस्तूच्या रूपाने पाठबळ अतिशय महत्त्वाचं असते. मानसिक पाठबळही अतिशय महत्त्वाचं असते. मात्र या जोडीने मी तर म्हणेन A1 जोडीने ही कमाल करून दाखवलेली आहे नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या या 5व्या पर्वामध्ये. अध्यक्ष प्रतापजी पाटील साहेब, कार्याध्यक्ष गणेशजी केणी साहेब. आतापर्यंत 5 स्पर्धा झाल्या. या 5 स्पर्धामध्ये ईगल स्पोर्ट खार्डी, त्यानंतर एकविरा पिंपळनेर, गावदेवी केवनी दिवे आणि छत्रपती शिवाजी वडूनगर 2 वेळा अशा 5 स्पर्धामध्ये 5 विजय मिळवलेले आहेत संघांनी. खूप जुना इतिहास आहे याच मैदानावर. छत्रपती शिवाजी वडूनगर आणि जोशीलेम भादवड या 2 संघांमध्ये सामना होता. एका चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता असताना राजन पाटील त्यांनी गोल्डन 6 मारला होता आणि याच मैदानावर अंतिम सामना जिंकला होता. खूप इतिहास आहे दमन चषकामध्ये या मैदानासाठी. तर या मात्र स्पर्धेमध्ये खूप वेगळी परिस्थिती आहे. कुठला संघ कुठे बाजी मारेल हे सांगता येत नाही. पहिल्या वर्षी आपण बघितलं ईगल स्पोर्ट खार्डी, दुसऱ्या वर्षी एकविरा पिंपळनेर, तिसऱ्या वर्षी गावदेवी स्पोर्ट केवनी दिवे, त्यानंतर छत्रपती शिवाजी वडूनगर असे विजय संपादन केले. आता मात्र बघूया, पाहू शकतो आपण चॅम्पियन्स 2
चॅम्पियन्स उतरत आहेत वीर तानाजी दापोडे संघाकडून. बघा स्क्रीनवर आपण स्पष्ट पाहू शकता योगेश पाटील कुठे ना कुठे त्यांच्याशी क्रिकेटच्या बाबतीत चर्चा करताना, समोर क्रिकेट लिहिलेलं आहे आणि क्रिकेटच्या बाबतीत ती चर्चा करताना हरिदास पाटील राजू पाटील आणि हरिदास पाटील ही सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे. गोलंदाज असेल नागेश. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं मी हार्दिक स्वागत करतोय. वेलकम ऑल द व्ह्युअर्स अँड फॅन्स अँड लिसनर. 30 धावा करून 31 धावांचं लक्ष या ठिकाणी. बघा आपण तिसरा सामना खेळतोय नंदकिशोर खारबाव बी आणि तिसऱ्या सामन्यामध्ये मात्र 3 षटकामध्ये 10ची सरासरीने एक चांगली बॅटिंग केली आहे नंदकिशोर खारबाव बी संघाने. मी तारीफ करेन पहिल्याच चेंडूवर जो षटकार मारला होता योगेश पाटील यांनी, तिथून संघाला कुठे ना कुठे ऊर्जा मिळाली आणि धावसंख्या 30 वर पोहोचली. तिथे तीच ऊर्जा प्रदान करावी लागेल, स्वतःमध्ये आणावी लागेल ती वीर तानाजी दापोडे संघाला. कारण दोन्ही संघाने अजून विजय पाहिलेला नाहीये. येस मी पुन्हा एकदा सांगतोय की कृष्ण राज में दूध मिला, राम राज में घी, कलियुग में चाय मिला, फूक फूक कर पी. चायची व्यवस्था झालेली आहे. नक्कीच आपण चाय घेऊन जायचं आहे. ज्यांना या दुपारच्या सत्रामध्ये चायची आवश्यकता असेल त्या प्रेक्षकांनी, त्या खेळाडूंनी. वेल सामन्याला सुरुवात होत आहे. 31 धावांचं लक्ष समोर हरिदास. 7 चेंडूमध्ये 7 चौकार मारणारा हा फलंदाज समोर आहे. मात्र इथे पॉवर प्ले नाहीये. किंग ऑफ रिंग मात्र पॉवर प्ले नाहीये. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर वाईट बॉलचा इशारा येतो पंच सूर्यकांत मोरे सर यांचा. बघा सूर्यकांत मोरे सरांची शरीरयष्टी जरी छोटी असली तरी मात्र त्यांचं कार्य खूप मोठं आहे. कारण बऱ्याचशा रेग्युलर स्पर्धा मग त्या सिटी क्रिकेटच्या असो किंवा ग्रामीण क्रिकेटच्या असो खूप गाजवलेल्या आहेत, एन्जॉय केलेले आहेत या अंपायरने. हो इथे मात्र पुन्हा एकदा वाईट चेंडू. नाही, अशी गोलंदाजी तुमच्या 30 धावा वाचवू शकत नाही. जर तुम्हाला 30 धावा वाचवायच्या असतील ना तर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं आवश्यक आहे. मी तर म्हणेन वीर तानाजी दापोडे संघाची एक चांगली सुरुवात झालेली आहे. त्यांच्या खात्यामधील 2 धावा, टार्गेटमधील 2 धावा कमी झालेली. इथे मात्र शफल क्रॉस झालेला फलंदाज हुक केलेल्या चेंडूला जाईल चेंडू फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी हरिदास पाटील यांच्या बॅट मधून आलेला एक अप्रतिम चौकार. बघा फलंदाजाला काही करायला लागलं नाही. मध्ये टप्पा होता, शफल क्रॉस झाला होता, फक्त बॅटला चेंडू टच
केलेले आहे. हा तिसरा वेल नागेश ओव्हर द विकेट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव जो आपण ऐकता तो रनिंग बिटवीन द विकेटसाठी. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांकडून आपल्याला पाहायला मिळते. पहिले षटक मार्गस्थ आहे आणि आतापर्यंत धावसंख्या 14वर पोहोचलेली आहे. म्हणजे जवळजवळ अर्धा टप्पा पार पाडलेला आहे वीर तानाजी दापोडे संघाने. तुम्ही कुठलाही खेळ खेळा, विजयाची चव ही अतिशय महत्त्वाची असते. एकदा तुम्ही विजयाची चव चाकली ना की त्या विजयाची तुम्हाला आदत पडते, त्या चवीची आदत पडते. ओके, या सामन्यामध्ये कोण विजय मिळवतो आणि कोण विजयाची चव चाकतो. इतक्या दूर तुम्ही येता, एकही विजय तुमच्या पदरात पडत नाही तेव्हा नक्कीच निराशा होत असते. मात्र निराशेवर तुम्हाला जेव्हा औषध बघायचं असते ते औषध असतं कॉन्फिडन्सचं, ते औषध असतं विजयाचं. आणि तो विजय मिळवणं हे तुमच्या हातात असतं. तुम्ही जी चांगली कामगिरी कराल तेव्हाच विजय मिळू शकतो. इथे मात्र पाहतोय आपण हॉपवाली दिली होती. लेग बायचा इशारा आहे तो पंच मोरे सरांचा. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर झालेली आहे. 15-12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता या इथे आहे. अजूनही सामना संपलेला नाही आहे, कारण सामन्यामध्ये जान आणायचे असेल तर नंदकिशोर खारभाऊ बी संघाला एका व्यवस्थित चांगल्या हातामध्ये चेंडू द्यावा लागेल कर्णधाराला. आणि किमान या षटकामध्ये 4 ते 5 धावा खर्च करावा लागतील. मात्र वीर तानाजी दापोडे संघाच्या बाजूने विचार केला तर 10 ते 12 धावा या षटकामध्ये डोळ्यासमोर असायला हव्या त्यांच्या. म्हणजे शेवटचं जे षटक आहे ते षटक त्यांना टार्गेट चेज करण्यासाठी एक सोपं षटक होणार आहे. बघूया कशी या ठिकाणी रणनीती आखली जाते. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. नंदकिशोर खारभाऊ बी क्षेत्ररक्षण लावून घ्या. शिवारी आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. 2 षटकं आहेत. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. यानंतर एक मोठा सामना आपण पाहणार आहोत. चौथा हिरो मानखोली बी आणि गावदेव चौथा डोंगे या 2 संघामध्ये. अजूनही आजच्या दिवसातील बरेचसे सामने बाकी आहेत. नंदकिशोर खारभाऊ बी संघाचाही अजून एक सामना बाकी आहे. मार्कंडे स्पोर्ट कारिवली यांच्या विरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर चौथा हिरो मानखोली बी, वीर तानाजी दापोडे, मार्कंडे स्पोर्ट कारिवली, गावदेव चौथा डुंगे, वीर तानाजी दापोडे, गावदेव चौथा डुंगे असे बरेचसे सामने आज बाकी आहेत. आज तब्बल 10 सामन्यांची मेजवानी प्रेक्षकांना होती. मात्र लेट शेड्यूल सुरू झाला. काल भरपूर रात्री पाऊस पडला आणि असं वाटलं होतं की खेळण्यासाठी हे मैदान उपलब्ध होणार नाही. मात्र खूप मेहनत केली व्यवस्थापनाने आणि त्यानंतर ठीक 11:30 वाजता हे मैदान खेळण्यासाठी उपयुक्त बनवलं, उपलब्ध केलं. दिनेश पाटील गोलंदाजीसाठी येतोय ओव्हर द विकेट. क्षेत्ररक्षक नक्कीच सीमारेषेवर तैनात आहेत. एक शॉर्ट तडमेने योगेश पाटील शॉर्ट ऑफ आहे. मिड विकेट आहे. डीप फाईन लेग, लॉंग ऑन, डीप स्क्वेअर लेग, लॉंग लेग, त्यानंतर पॉईंट, डीप पॉईंट आणि डीप एक्स्ट्रा कवर. चला प्लीज वेळ वाया घालवू नका. नंदकिशोर खारभाऊ बी प्लीज आपणास विनंती आहे, कारण प्रत्येक इनिंग ही 20 मिनिटामध्ये पूर्ण होत आहे आज सकाळपासून. बॅकफुटला आल्या फलंदाज, पंच केलेल्या चेंडूला डीप पॉईंट सीमारेषेकडे क्षेत्ररक्षक आहे आणि अशा प्रकारे फलंदाज बाद होतोय. या इथे तानाजी येस न्यू बॅटमॅन विष्णू ऑन द क्रीज नाऊ. बॉल टू इक्वेशन जर बघितलं 12 चेंडू आणि अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे.
11 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे, कारण एक चेंडू टाकून झालेले आहेत आणि या एका चेंडूवर आपण बघितलं पहिल्यांदाच बाद झालेला आहे धावबादच्या रूपाने आणि एक धावही मिळालेली आहे. आज खूप चांगला खेळ केला. चौथा हिरो मानकोली बी संघाने 2 विजय संपादन केले. गावदेव चौथा डोंगे संघाने 1 विजय संपादन केला. मात्र चालू सामन्यातील दोन्ही संघ पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहेत. जो संघ एक अव्वल दर्जाचा खेळ करेल त्या संघाला विजयाची चव चाखायला मिळेल. 11 चेंडू 15 धावांची आवश्यकता. बॉलर दिनेश टू विष्णू. इथे मात्र शरीरापासून दूर खेळला होता फलंदाज. स्लीट झाला होता चेंडू. पडल्यानंतर बाहेरच्या अंगाला किंचित वळला होता. यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक शिवारी स्वतः कर्णधार आहेत चांगली कामगिरी करताना. डॉट चेंडू. 10 चेंडू 15 धावांची जुनी आवश्यकता. दिनेश ओव्हर द विकेट. ड्राईव्ह केलेल्या चेंडूला ऑन द राईस केलेलं आहे. क्षेत्ररक्षक मात्र चूक करतोय. अंदाज मिळाला नव्हता आणि या 4 धावा पारड्यात पडतायत वीर तानाजी दापोडे संघाच्या. फटका चांगला होता मात्र अंदाज घेणं आवश्यक होतं त्या क्षेत्ररक्षकाला. मात्र अंदाज मिळाला नव्हता. ऑन द राईस केला होता. सरळ चेंडू स्क्वेअर प्रेक्षकावर सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. या 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकेल. 20 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 11 धावांची अजूनही आवश्यकता. 9 चेंडू 11 धावा. दिनेश ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा त्याच प्रकारे बघतोय आपण खेळलेला आहे. तर मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चांगली कामगिरी करतोय, चांगले क्षेत्ररक्षण करतोय आणि दुसरी धाव घेताना फलंदाज राजू पाटील यांची खेळी मात्र संपुष्टात येत आहे. वेल कधी कधी असं होतं ना की तुम्ही समोरच्या फलंदाजाला मुद्दामहून 45 असो किंवा 40 असो बाद व्हायला सांगता आणि त्यानंतर येणारे जे प्लेयर असतात, खेळाडू असतात ते मात्र चांगली कामगिरी करत असतात. धावसंख्या धावफलकावर लागलेली ती 21. 10 धावांची अजूनही आवश्यकता. 8 चेंडू 10 धावांची आवश्यकता. धाव किती झाले? 21 ना? 21 ना? 21च झाले ना. बॉल किती झाले? 4 झाले. 21 धावा झालेले आहेत. 8 चेंडू 10 धावांची आवश्यकता. कारण 31 धावा करायच्या आहेत. पहिल्या बॉलला 15 धावा आल्या. पहिल्या बॉलला 16, 16 20, 20 आणि 21 झाल्या. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसरा डॉट, तिसऱ्या चेंडूवर चौकार आणि चौथ्या चेंडूवर 1 धाव. पूल केलेला आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक खूप दूर होता चेंडूपासून आणि अशा प्रकारे आणखी एक फलंदाज होतोय धावबाद. वीर तानाजी दापोडे या संघाला मिळालेला हा आणखी एक धक्का. कुठे ना कुठे सामना आपण पाहतोय अतिटतीचा होण्याच्या मार्गावर जात आहे. कारण बघा जिंकण्यासाठी अजूनही 9 धावांची आवश्यकता आहेत. चेंडू शिल्लक आहेत 7 चेंडू 9 धावा. गावदेव चौटा, डुंगे आणि नंदकिशोर खारबा बी या 2 संघामध्ये जो सामना झाला होता मागे त्याचप्रमाणे आपण हा सामना पाहतोय. खूप प्रयत्न केले जात आहेत नंदकिशोर खारबा बी संघाकडून. मात्र कुठे ना कुठे क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाही आहे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी होत नाही आहे आणि फलंदाजीमध्ये काही कमकुवत दुवे आहेत नंदकिशोर खारबा बी संघाच्या. त्यामुळे विजय मिळवण्यासाठी खूप पराकाष्ठा करावी लागत आहे नंदकिशोर खारबा बी संघाला. 7 चेंडू 9 धावांची आवश्यकता. दिनेश ओव्हर द विकेट. इथे मात्र फ्लिक केलेलं आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लकी चौकार वीर तानाजी दापोडे संघासाठी सदा याच्या बॅटमधून. बघा 2 मिस फील्ड ज्या झाल्या, एक डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि आता स्क्वेअर लेग सीमारेषेवर.
इथे तुमचं बॉडी लँग्वेज दाखवते की खूप निगेटिव्ह बॉडी लँग्वेज आहे. प्रत्येक विजय मिळवण्यासाठी कॉन्फिडंटली तुम्हाला वावरावं लागतं मैदानावर, मात्र तसा वावर दिसलेला नाही आहे नंदकिशोर खारभाऊ बी संघाचा. या 2 मिसफिल्डमध्ये तब्बल 4 धावा मी तर सांगेन की एक्सेस गेलेल्या आहेत वीर तानाजी दापोडे संघाच्या खात्यामध्ये. 2 षटकं संपलेले, 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 6 चेंडू 5 धावांची आवश्यकता. चेंडू कोणाकडे सोपवला जाईल? 6 चेंडू 5 धावा. विनोद पाटील नाव जरी विनोद असलं तरी सिरियसली गोलंदाजी करावी लागेल, कारण 6 चेंडूमध्ये 5 धावा रोखायच्या आहेत ओव्हर द विकेट विष्णूसाठी. इनर एज चेंडू तिथेच आहे, स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न होतोय गोलंदाजाकडून. 1 धाव पूर्ण झालेली आहे. 5 चेंडू 4 धावांची आवश्यकता. या सामन्यात वीर तानाजी दापोडे संघाने फलंदाजी केलेली आहे. पार्टनरशिप चांगल्या झालेले आहेत. त्यानंतर काही लकी चौकारी त्यांच्यासाठी आले. नशिबाची साथ खूप मिळालेली वीर तानाजी दापोडे संघाला, मात्र एकही विसरून चालता कामा नये की त्यांनी चांगला खेळही दाखवलेला आहे, गोलंदाजी असो किंवा त्यानंतर फलंदाजी असो. विनोद खोटप्प्याचा चेंडू, अंधरास केलेल्या चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये 1च धाव मिळणार आहे. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 28. 3 धावांची अजूनही आवश्यकता. 4 चेंडू 3 धावा. फुलटॉस. इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. ओ माय गॉड, ओ माय गॉड. इथे सुटलेल्या झेलावर 2 धावा नक्कीच मिळतील. 30 धावा केल्यानंतर जर कोणी हरवलं असेल, मी तर म्हणेन नंदकिशोर खारभाऊ बी संघाला, तर ते क्षेत्ररक्षकांनी, कारण खराब क्षेत्ररक्षण झालेलं आहे. स्कोअर लेवल झालेलं आहे. फक्त आणि फक्त 1 धावेची आवश्यकता. 3 चेंडू 1 धावेची आवश्यकता. नसीब बहादुरों का साथ देते असं म्हटलं जाते. खरोखरच वीर तानाजी दापोडे संघाला साथ दिलेले नशिबाने, मात्र त्यांची बहादुरी ही तितकीच आहे. 1 धाव पूर्ण आणि अशा प्रकारे पहिला विजय संपादन करतोय वीर तानाजी दापोडे हा संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन वीर तानाजी दापोडे. उपाध्यक्ष हरदाजी पाटील, चिंतामणजी पाटील, ऑल टीम हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक. उपाध्यक्ष योगेशजी पाटील. उपाध्यक्ष विरुद्ध उपाध्यक्ष असा सामना होता.